नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 1-2 महिने तरी कमीत कमी हे मराठा आरक्षण हा विषय अधिकाधिक तापत चाललेला आहे. अगदी त्याच्याविषयीचं आरंभीच्या काळात जो काहीसा शांततापूर्ण लढा होता तो आता अधिकाधिक चिघळत हिंसक होत चाललेला आहे आणि त्याच्यावर कुठला उपाय काढायचा हे राज्यकर्त्यांना समजत नाही आहे आणि विरोधकांना सुद्धा समजत नाही आहे. पण बोलायचं कोणी? सत्य समोर दिसत असतं पण सत्य बोलायची हिंमत उरत नाही जेव्हा एक जनमानसाचा दबाव तयार होतो. विषय हा जर कोर्टात अडकलेला आहे तर तो कोर्टातून सोडवावा लागेल ही वस्तुस्थिती असताना अगदी प्रत्येक गोष्ट कडेलोटावर नेऊन ठेवली तर त्याचं कधीही समाधानकारक उत्तर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण ती कोणीही बोलणार नाही. ना सत्तेत बसलेले बोलतील ना विरोधात बसलेले बोलतील. कारण शेवटी लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष आणि सगळे राजकीय नेते हे मतांचे लाचार असतात. त्यामुळे मतदाराला दुखवणारी भूमिका कोणीही घेत नाही. आणि अशा परिस्थितीत आता मराठा आरक्षणाचा विषय आलेला आहे जो दीर्घकाळ लोंबकळत ठेवला आणि आता प्रत्येक राजकीय पक्षासाठी आणि नेत्यासाठी तो एक प्रकारे गळफासाचा विषय झालेला आहे. आणि प्रत्येकाला कळतंय की यातून कुठलाही मार्ग दिसत नाही. आणि गंमत बघा मित्रांनो, आरंभीच्या काळामध्ये जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आणि जसजसं पुढच्या काळात म्हणजे 8-10-15 दिवसात 16 दिवस 17 दिवस काय झाले आणि ते प्रकरण चिघळत गेलं तसतसं सरकारला आणि राज्यकर्त्यांना त्याची एक प्रकारे मी म्हणेन गंमत वाटत होती. शरद पवारांपासून सगळे नेते अगदी त्या अंतर्वली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांच्याशी बोलत होते, कानात बोलत होते, बाजूला बसून बोलत होते, असं सगळं चाललेलं होतं. मुद्दा असा आहे मित्रांनो की हा विषय जर कोर्टात अडकलेला आहे आणि सगळ्या पक्षांनी मिळून केलेला प्रस्ताव सुद्धा जर कोर्टामध्ये फसलेला आहे याचा अर्थ सरळ आहे आणि साधा आहे की हा विधानसभा आणि तुमच्या सरकारच्या पातळीवर राज्य सरकारच्या पातळीवर हा सुटणारा विषय नाही. त्याचप्रमाणे तो विषय हा सुप्रीम कोर्टात जाऊन सुद्धा सुटणार नाही आहे. केंद्र सरकारच्याही आवाक्यातला नाही आहे. कारण एक असा निर्णय आला मला वाटतं 89-90 साली सुप्रीम कोर्टाचा की जिथे आरक्षणावर काय 50-51% अशी मर्यादा घातलेली आहे आणि ती मर्यादा उठवणं मला वाटते 10 काय 9-11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने घातलेली ती मर्यादा आहे. ती उठवायची असेल तर ती सुप्रीम कोर्टाकडून उठवावी लागेल. केंद्र सरकारसुद्धा त्याविषयी कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि मी वारंवार आठवण करून देतोय की हरियाणाचे जाट, राजस्थानचे गुज्जर आणि गुजरातचे पटेल यांचं असंच आंदोलन हे फार हिंसक होऊन सुद्धा गेल्या 10-15 वर्षात त्यावर कुठलाही निर्णय कुठलाही सरकार त्यातून मार्ग काढू शकलेलं नाही. आणि त्याचं कारण सुप्रीम कोर्टाने घातलेली मर्यादा हे आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढायचा तर काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि ते काय वेगळं करावं याचा उपाय किंवा पर्याय जर कोणाकडेच नसेल तर मग जरांगे पाटील यांनी कितीही उपोषण लांबवलं आणि कितीही जाळपोळ झाली तरी घटनात्मक राज्यामध्ये असं आरक्षण देता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पण हे सत्य बोलण्याची हिंमत कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही नेत्यामध्ये नाही आहे. आणि ते ऐकून घेण्याची काय म्हणतात तो संयम कोणाकडेही नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे जरांगे पाटील यांनी एक भावनात्मक आंदोलन उभं केलेलं आहे त्या भावनात्मक आंदोलनाचा आधार एकच आहे
की ते मुदत घालतात. 40 दिवस मुदत दिली, आता 7 दिवस मुदत देतो, 7 दिवसाच्या आत झालं पाहिजे. हे जर जरांगे पाटील यांना इतकं सोपं वाटत असेल तर सगळे अधिकारच त्यांच्याकडे सोपवले तरी काय फरक पडणार आहे? तुम्हाला आठवतं पहिल्या उपोषणाच्या वेळेला जरांगे पाटील यांनी काय मुद्दा मांडला होता की मराठवाड्यातल्या मराठ्यांना निजाम दरबारामध्ये कुणबी म्हणूनच नोंदणी आहे आणि त्यामुळे ज्यांची निजामच्या दप्तरामध्ये कुणबी म्हणून नोंद आहे त्या सगळ्यांना आरक्षण कुणबी म्हणून मिळालं पाहिजे आणि तेही मान्य झालं. त्यानंतर मला वाटते 1,32,00,000 दस्तावेज तपासण्यात आलेत आणि त्याप्रमाणे ती जी कुणबी नोंद आहे त्याप्रमाणे प्रमाणपत्र द्यायला सुद्धा सुरुवात करण्यापर्यंत विषय आलाय. पण आता सरसकट सगळ्यांना महाराष्ट्रभर सगळ्या मराठ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. याच्यावरून पण वाद झाले की आम्ही जर 96 कोटी मराठा असू तर आम्हाला कुणबी ठरवणारे तुम्ही कोण, हे एका बाजूला आहे. दुसरीकडे आजपर्यंत ज्यांचं आरक्षण आहे त्यांनी आपल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये म्हणून प्रतिआंदोलनाचा देखील पवित्रा घेतलेला आहे. आणि अशा वेळेला जर जरांगे पाटील असा दावा करत असतील की 40 दिवस 7 दिवस मी मुदत देतो आणि त्या मुदतीत आरक्षण जाहीर करा, तर मी यावरचा सगळ्यात सोपा आणि उत्तम उपाय या व्हिडिओतून तुम्हाला सुचवतो आहे. सगळ्या पक्षांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, मराठा मोर्चाच्या नेत्यांनी, मूक मोर्चा, क्रांती मोर्चा, जे कोणी आहेत ते मराठा संघटनांनी आणि सगळ्या पक्षातला मराठा नेत्यांनी, सत्तेत बसलेल्या आणि विरोधात बसलेल्या राजकीय नेत्यांनी मी सांगतोय त्या सूचनेचा गंभीरपणे विचार केला आणि त्या दिशेने पाऊल टाकलं तर मला वाटतं अवघ्या 7 दिवसामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय हा निकाली निघू शकतो. निकाली निघू शकतो. बघा, विचार करा. मी अजून उपाय सांगितलेला नाही, आता पुढे सांगणार आहे. तो उपाय खरोखरच सोपा आहे आणि तो उपाय किंवा तो मार्ग एकाच माणसाला माहिती आहे आणि त्या माणसाचं नाव मनोज जरांगे पाटील आहे. मनोज जरांगे पाटील जर 7 दिवसात किंवा 40 दिवसाची मुदत देऊन त्यामध्ये मराठा आरक्षण घोषित करा असा आग्रह धरतात, याचा अर्थ 7 दिवसात हा प्रश्न सोडवणं त्यांना शक्य वाटतंय. तर सगळ्या पक्षांनी महाराष्ट्रात 288 मतदारसंघातले जे आमदार आहेत त्यांनी एक दिलाने जरांगे पाटील यांच्या मागे उभं राहावं आणि 7 दिवसासाठी जरांगे पाटील यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं. 7 दिवसासाठी ते म्हणतात ना 7 दिवस, त्यांना 7 दिवस द्या आणि जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन मराठ्यांना 7 दिवसामध्ये आरक्षण देऊन टाकावं आणि तोपर्यंत देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील आणि इतर सगळे मंत्री असतील यांनी तात्पुरतं बाजूला व्हावं. 7 दिवस महाराष्ट्राचं जे प्रशासन आहे, मंत्रालय आहे, ते महाराष्ट्राचा कारभार चालवतील आणि 7 दिवस जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षण कायद्याच्या, नियमांच्या आणि घटनात्मक चौकटीमध्ये बसून तो निर्णय घोषित करावा, अंमलात आणावा. हा अधिकार त्यांना देऊन टाका. तोपर्यंत बाकीच्या राजकीय पक्षांनी, नेत्यांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आपलं काम बाजूला ठेवावं, मंत्रिमंडळात राहावं. पण मुख्यमंत्री म्हणून जरांगे पाटील यांनी सगळे निर्णय आरक्षणापुरते घ्यायचे असा प्रस्ताव विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून संमत करून घ्या आणि जरांगे पाटील यांना फक्त आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री पदाचे सगळे अधिकार बहाल करून टाका. मग बघूया. जरांगे पाटील ज्या वारंवार मुदती देत आहेत, इतक्या दिवसात, इतक्या दिवसात, इतक्या दिवसात, याचा अर्थ त्यांच्याकडे हे सगळं कायद्याच्या चौकटीमध्ये, घटनेच्या चौकटीमध्ये बसवण्याचा संपूर्ण योग्य मार्ग उपलब्ध असणार. त्यांनी जर तो आपला मार्ग हा सरकारशी शेअर केलेला नाही, आपल्याकडे तो अतिशय उराशी जपून ठेवलेला आहे की कसा हा प्रश्न
मराठ्यांचं आरक्षण अवघ्या 7 दिवसात कसं देता येईल, ही जादू जर जरांगे पाटील यांच्याकडे उपलब्ध आहे आणि ते जर कोणाशी शेअर करणार नसतील तर मग त्यांनाच मुख्यमंत्री करा आणि त्यांना मुदत घाला. आज जे सत्तेत बसलेत, आज जे विरोधात बसलेत, या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जरांगे पाटील यांना 7 दिवसाची मुदतीत आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री करून टाकावं. ते म्हणतील त्याच्यावर हात वर करून आम्ही पाठिंबा देऊ, हा पवित्रा घ्यावा आणि जरांगे पाटील यांनी ते आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री म्हणूनच घेऊन टाकावा. आता गंमत अशी आहे, जर एकनाथ शिंदे असतील किंवा आणखीन कोणी असतील उपमुख्यमंत्री वगैरे, त्यांना 7 दिवसात करणं शक्य आहे असं जर मनोज जरांगे पाटील यांना वाटत असेल तर ते स्वतः मुख्यमंत्री होऊन सुद्धा तो निर्णय घेऊ शकतात, अंमलातही आणू शकतात. प्रश्न इतकाच येणार आहे की एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असोत किंवा मनोज जरांगे पाटील असोत, यापैकी कोणीही मुख्यमंत्री असला आणि त्यांनी जे काय 16% असेल, 12% असेल, 28% असेल, हे मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते 50%पेक्षा जास्त असेल तर ते सुप्रीम कोर्टाकडून क्लिअर करून घ्यावं लागेल, तरच त्याची अंमलबजावणी होऊ शकते. आणि ती अंमलबजावणी होणं अवघड असल्यामुळेच कोणीही मुख्यमंत्री असला, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्या दिशेने त्यांना एक ठाम पाऊल टाकता येत नाहीये की सुप्रीम कोर्टाने जी मर्यादा घातलेली आहे ती मर्यादा न ओलांडता मराठ्यांना 18%, 16% जे काय असेल ते आरक्षण देणं अवघड होऊन बसलेलं आहे. पण ते जर इतरांना जमत नसेल आणि जरांगे पाटील यांना शक्य वाटत असेल तर त्यांना आणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसवा आणि सांगायचं आम्ही मम म्हणणार. जरांगे पाटील यांनी बैठक घ्यावी, काय तो प्रस्ताव बनवावा, तो कायद्याच्या चौकटीत कसा असेल तसा बसवावा, तो करावा आणि ताबडतोब सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची, हा बघा आमचा प्रस्ताव आहे. आता सुप्रीम कोर्टाची हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टाने हा नवा आरक्षणाचा प्रस्ताव फेटाळून दाखवावा असं आव्हान मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे जरांगे पाटील यांनी सुप्रीम कोर्टाला आव्हान द्यावं. आणि त्या आव्हानाच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी, आमदारांनी, नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभं राहावं. 7 दिवसात प्रश्न सुटू शकतो मित्र. सगळी जाळपोळ थांबू शकते, सगळं आंदोलन थांबू शकतं. जरांगे पाटील यांच्या जीवाला जो धोका आहे तो संपुष्टात येतो. सगळे खुश, सगळे खुश. जर आहेत सत्तेमध्ये बसलेले किंवा आहेत जे राजकारण करणारे ते सगळे जरांगे पाटलांना नाकर्ते आणि नालायक वाटत असतील आणि हे मी करू शकतो असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांचा प्रस्ताव त्यांनीच संमत करावा मुख्यमंत्री होऊन आणि तो अंमलात आणावा. बघा, विचार करा मित्रांनो, अतिशय सोपा आणि सर्वात जालिम असा उपाय आहे. कारण मित्रांनो, एक गोष्ट असते, मागणी करणं सोपं असतं. मागणी करणाऱ्याला कायद्याच्या नियमांच्या कुठच्याही अडथळ्यांना पार करावं लागत नसतं. मागणी पूर्ण करणारा असतो, त्याला हे सगळे कायदे, नियम, घटना, कोर्ट हे सगळे आडवे येतात. त्यामुळे जरांगे पाटील हे आज ज्या ज्या मागण्या करतायत त्या सगळ्या सोप्या आहेत आणि मराठा समाजाला भावनेला आवाहन केलेलं असल्यामुळे मराठा समाजाला त्या सगळं सोपं वाटतंय. तर मग मराठा समाजाची मागणी सगळ्या महाराष्ट्राच्या आमदारांनी मान्य करावी आणि जरांगे पाटील यांनाच मुख्यमंत्रीकडून आरक्षणाचा विषय त्यांच्याकडूनच निकाली काढून घ्यावा. 7 दिवसात होऊन जाईल जर शक्य आहे. जरांगे पाटील ज्या पद्धतीत म्हणतात त्या पद्धतीमध्ये शक्य असेल आणि ते इतकं सोपं असून दुसरा कोणी करत नसेल तर मग जरांगे पाटील यांनाच मुख्यमंत्री करा आणि त्यांच्याकडून हा विषय सोडवून घ्या. बाकीचं राजकारण परत सगळ्या पक्षांनी करावं. जरांगे पाटलांना सत्तेचा मोह नाहीये, निवडणुकीचं आकर्षण नाहीये. त्यांचा सगळा हेतू आणि उद्दिष्ट हे फार उदात्त आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आहे. तर मग तो निर्णय घेण्याचे अधिकारच त्यांना देऊन टाकले
तर सगळ्या सत्तेतल्या आणि विरोधी पक्षातल्या राजकीय पक्षांना जो पेच प्रसंग वाटतोय तो चुटकीसारखा सुटून जातो. त्यांना सांगायचं, जरांगे साहेब तुम्ही बसा, मंत्रालयात येऊन बसा, विधानसभेत येऊन बसा. विधानसभेत मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार होण्याची गरज नसते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ 5.5 महिन्यांनी आमदार झाले होते. तसं जरांगे पाटील हे सुद्धा कुठलेही आमदार नसताना मुख्यमंत्री होऊ शकतात. आहे ते मंत्रिमंडळ, हेच त्यांचं मंत्रिमंडळ असेल, पण मंत्रिमंडळातल्या कोणाही मंत्र्याने तोंड सुद्धा उघडायचं नाही मराठा आरक्षण या विषयामध्ये. आपलं मत मांडायचं नाही. जरांगे पाटील म्हणतील, बोलतील, लिहितील, त्याला मम म्हणायचं आणि एकदा तो निर्णय झाला की तो विधानसभेत संमत करून घ्यायचा आणि जरांगे पाटलांना म्हणायचं, आता सुप्रीम कोर्टात सुद्धा तुम्हीच जाऊन उभे राहा, तुम्हीच युक्तिवाद करा. कारण मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकारचं सुद्धा जो विधी मंत्रालय आहे, कायदा खातं आहे किंवा ॲडव्होकेट जनरल आहेत, ते सुद्धा इन्कार करतील की हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टात मांडता येणार नाही, असा प्रस्ताव होऊ शकत नाही, तो सुप्रीम कोर्टात आणि घटनेच्या चौकटीत बसणारा नाही. आणि म्हणूनच ॲडव्होकेट जनरल वगैरे मंडळीसुद्धा बाजूला करा. स्वतः जरांगे पाटील यांनाच मुख्यमंत्री करा. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या आरक्षणाची भूमिका कोर्टाच्या गळ्यात बांधण्यासाठी वकील म्हणून सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनाच उभं करा. विषय संपतो मित्रांनो. उगाच हानी, हिंसा, अनेकांचे जीव धोक्यात येणं, पोलिसांचा लाठीमार होणं, अनेकांवर केस होणं, मालमत्तेची नासधूस, सगळे विषय फटाकन निकालात निघतील. फटाकन निकालात निघतील. ताबडतोबीने सगळ्या पक्षांची मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं सर्वपक्षीय बैठक बोलवावी. सत्तेतले 3 पक्ष, विरोधातले 3-5 पक्ष, या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवावी. त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडावा आणि सगळ्यांनी एकमताने तो प्रस्ताव मंजूर करून घ्यावा की पुढल्या 7 दिवसासाठी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि 7 दिवसाच्या आत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय हा निकालात काढला पाहिजे. तो निकालात निघाला की परत जुनं सरकारचं कायम होईल, जे काय असेल ते चालू होईल. विधानसभेचे अध्यक्ष आमदार अपात्रतेचा विषय चालवतील, बाकीचे लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागतील आणि हा विषय जेव्हा कोर्टात कोणीतरी आव्हान करेल तेव्हा जरांगे पाटील यांनी काळा कोट घालून सुप्रीम कोर्टात उभं राहायचे आणि जी काय तुमचं सुप्रीम कोर्टाचे 2 न्यायमूर्ती असतील, 3 न्यायमूर्ती असतील, 5 न्यायमूर्ती असतील, घटनापीठ असेल, हे जे कुठलं खंडपीठ असेल त्याच्यासमोर आपण मांडलेला प्रस्ताव, आपण मंजूर केलेला प्रस्ताव आणि त्यानुसार जे विधेयक पास झालेलं आरक्षणाचं ते सुप्रीम कोर्टात जरांगे पाटील यांनी युक्तिवाद करून वाचवून दाखवायचं. विषय संपतो. विषय संपतो. अनेकांना मी सांगतोय ते हास्यास्पद वाटेल, पण हा एक प्रयोग व्हायला पाहिजे. जे मागण्या करतात, म्हणजे जरांगे पाटील एवढंच नाही, अनेक जण अनेक मागण्या करत असतात, त्यांना त्या विषयाचा निर्णय अधिकार द्या आणि अंमलात आणायला सांगा, मग कळेल काय प्रॉब्लेम असतो तो. कारण मागणी करणाऱ्याला कायद्याच्या आणि नियमांच्या अडथळे ठाऊक नसतात. त्यामुळे त्याच्यासाठी सगळं सोपं असतं, कारण त्याला काही करायचं नसतं. ज्याला करायचं असतं त्याच्यासाठी अनंत अडचणी असतात. अनंत अडचणी असतात. बघा मित्रांनो, विचार करा. प्रत्येक कार्यकर्त्याने, मराठा कार्यकर्त्याने, मराठा संघटनेच्या कार्यकर्त्याने आणि विविध पक्षातल्या मराठा कार्यकर्त्यांनी यासाठी आपापल्या पक्षाच्या नेतृत्वावर दबाव आणावा आणि मनोज जरांगे पाटील यांना 7 दिवसासाठी मुख्यमंत्री करावं आणि आरक्षणाचा विषय कायमचा, मराठा आरक्षणाचा विषय कायमचा निकाली काढावा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.